हाय नमस्कार. तर बाय द वे आज आम्ही जातोय सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला नाशिकला. आमचा हा अनएक्सपेक्टेड होता, अचानक भयानक मला प्लॅन होता आणि आज माझ्यासोबत मम्मी पण आहे. आता आम्ही निघालो आहोत, सकाळचे वाजले आहेत 5. आम्ही निघालो आहोत, आम्हाला उशीर झाला आहे, आम्ही टॅक्सी पकडतो आहे. तर आता आमच्यासोबत कोणतरी पाहुणे असणार आहेत, आमचे कलिग्स आहेत, तर त्यांना जाऊन आम्हाला भेटायचं आहे. सो काहीच आता आम्ही पोचलेलो आहोत CSMT स्टेशनला. ही आमची ट्रेन आहे, ट्रेनने आम्ही जात आहोत. आणि ते बघा आमचे पाहुणे तिथून येत, यू कॅन सी पाहुणे इज कमिंग. सो आता आमची जर्नी स्टार्ट होणार आहे, लगेच ट्रेन सुटत आहे आणि आम्ही ट्रेनमध्ये बसून रवाना होणार आहोत आईच्या दर्शनाला. तर चला भेटूयात आपण थेट देवळात. तर आता आम्ही बसलेलो आहोत ट्रेनमध्ये आणि आमची ट्रेन ऑलमोस्ट सुटली आहे. दादर आम्ही क्रॉस केलेला आहे. आता आम्ही लवकरच 1-1.5 तासात पोचू. 1-1 नाही, 2-3 तासात पोचू सप्तशृंगी आईच्या मंदिरात. आता सध्या तरी आम्हाला नाश्ता करायचा आहे. आम्ही स्टेशनवर उतरून वगैरे स्टेशनवरून उतरून नाश्ता करू, त्यानंतर आम्ही रवाना होऊ. तर हे बघा, ही सगळी आमची मंडळी बघा. तर आता आम्ही निघालो आहोत, उतरलो आहोत नाशिकला आणि आता आम्ही नाश्ता करायला जातो आहे फर्स्ट अपॉन. कारण सगळे भुकेले आहेत. आम्ही सकाळी 5 वाजता घरात, म्हणजे 4:30 वाजता घरातून निघालो आहे आणि 5:30ची ट्रेन पकडली. ही लोकं तर घाटकोपरवरून आले आहेत, आम्ही लोअर परेलवरून आलो आहे. तर पहिला आम्हाला आधी हाय बघा नाशिक बीच, आधी नाश्ता करणार आणि मग इथून रवाना होणार आहे आईकडे. चला भेटूया आता आपण नाश्ता करताना आणि नंतर डायरेक्ट आईकडे.
पोहोचलो आहोत. खूप थंडी लागते, म्हणजे तुम्हाला काय सांगू, इथे फॉग आलेत आणि आम्ही ते फील करतो. तुम्ही पाठी बघतच असाल किती फॉग आहेत आणि एवढी थंडी लागते. आम्ही एसीच्या बसमधून इथे आलो. एसीच्या बसने आम्हाला इथे सोडलं आणि आता आम्ही चहा पितोय. हे बघ, येस हे बघा आमच्या मॅडम चहा पित आहेत एवढ्या थंडीमध्ये. एक एवढा छान मौसम आला आहे की आम्ही मस्त, फॉग आहेत, पाऊस आहे आणि या मॅडम चहा पित आहेत. हे आम्ही इथे थांबलेलो आहोत श्याम अमृततुल्य, तिथे आम्ही चहा पित आहोत. चहा पण खूप सुंदर आहे. आमच्या मॅडमचे दोन्ही पण फीडबॅक खूप सुंदर आहेत. हे बघा, हे काका आहेत, हे चहा एकदम सुंदर बनवत आहेत. आणि हा बघा, हा पाऊस, काय हा डोंगर. आम्हाला 2 तास, एकदम फर्स्ट क्लास, 2.25 तास लागले नाशिक बीच वरून इथे यायला. आणि आता आम्ही मंदिरात जाणार आहोत. काकी जाणार आहेत रोपवेनी आणि आम्ही जाणार आहोत आम्ही पायऱ्यांनी जाणार आहोत. बिकॉज आम्हाला काही स्पेशल मुवमेंट तुम्हाला दाखवायचे, तर त्याच्यासाठी शॉर्ट काढण्यासाठी. खूप पाऊस आहे, तुम्हाला खूप एक्सायटेड आहोत अजून पुढचं जर्नी तुम्हाला दाखवायला. सो स्टे सो आता फायनली आम्ही रेडी झालेलो आहोत. येस, चला काकी तुमची छत्री. आता आम्ही निघालेलो आहोत. अशा प्रकारे आमचा ब्लॉग आत्तापासून स्टार्ट झालेला आहे. ही खरी आमची सुरुवात आहे. हे बघा, तुम्ही बघू शकताय. हे आता आम्ही जिने चढायला स्टार्ट केले आहेत. आत्ता आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे आणि आम्ही वाट बघत आहोत बस स्टॉपवर बसची. आता जशी बस येईल आम्ही सुरुवात करू आमच्या परतीच्या प्रवासाला. खूप आईचं दर्शन खूप म्हणजे सुंदर झालं. अक्षरशः तिला बघून एवढं प्रसन्न वाटलं मन की बापरे. म्हणजे गर्दी खूप होती, प्रचंड गर्दी होती. ॲक्च्युली ते नवरात्रीचा शेवटचा दिवस होता म्हणून मग खूप गर्दी होती. पण त्या गर्दीचंही काही वाटलं नाही, कारण जेव्हा तिचे पहिले हात दिसले तेव्हा बघून एवढं भरून आलं. नंतर तिचा चेहरा दिसला, चेहरा बघून तर एवढं प्रसन्न झालं की मग काही भानच नाही राहिलं. आणि तिचं आता ॲक्च्युली 2 वाजले आम्हाला, 2-2:30 वाजले आम्हाला म्हणजे जेवायला, म्हणजे दर्शन घ्यायला वगैरे. त्यानंतर आम्ही जेवायला गेलो, महाप्रसाद घ्यायला गेलो इन शॉर्ट. तर ते ॲक्च्युली तिचं चेहरा बघूनच आमचं एवढं पोट भरलं की जेवायचं भानच नव्हतं राहिलं. भूक पण मेली होती आमची. एवढं आम्हाला बरं वाटलं तिला बघून. तुम्ही बघितलंच असेल केवढं तिचं रूप अट्रॅक्टिव्ह वाटत होती, किती खूप सुंदर दिसत होती. जे तिच्या डोळ्यांमध्ये डोळे घालून असं रमून गेली मी थोड्या वेळासाठी. एवढं बरं वाटलं की चला की आज झालंच दर्शन आणि खरंच मी भरून पावले. मला असं वाटलं की वा, एक तरी म्हणजे काय बोलतात ते शक्तिपीठ आपण केलं देवीचं. खूप छान, म्हणजे दिवस एकदम सारखी लागला माझा. एवढं बरं वाटलं. आणि आता मी जातो आहे घरी. आता बस स्टॉपवर आहोत, बस स्टॉपची वाट बघतो आहे. आता जशी बस येईल तसं आम्ही सुरुवात करू. इथे जर तुम्ही येत असाल तर खरंच तुम्ही पावसाच्या टायमिंगला या, तुम्हाला खूप छान एक्सपिरियन्स घ्यायला मिळेल. खूप थंडी आहे इथे
पाऊस तर तुम्ही बघतातच आहात, पाऊस पण खूप आहे आणि फॉग तर एवढा आहे. तुम्ही जर तुमची पर्सनल कार घेऊन येत असाल तर ती घेऊन या, बेस्ट आहे. कारण तुम्हाला फोटोसाठी थांबावं लागेल वगैरे, तर तुम्हाला छान तो एक्सपिरियन्स मिळेल, समजलं. तर स्टे ट्यून्ड. आता लवकरच आम्ही अजून दुसरा ब्लॉग करू, तर आमच्यासोबत कनेक्टेड राहा. आम्हाला सजेस्ट करा नेक्स्ट लोकेशन आमचं कोणतं असणार आहे. ओके, कॉमेंट चलो. नक्की करा. बाय. हां, बाय बाय.